सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी मित्रांनो कारागृह भरती सुरू आहे। त्या ठिकाणी कशा पद्धतीनं मुंबई मरोळ पोलिसांनी त्या ठिकाणी नियोजन लावलं आहे मैदानी चाचणी घेण्याचं, कशा पद्धतीनं उमेदवार त्या ठिकाणी बोलवण्यात येत आहेत, कशा पद्धतीनं उमेदवारांच्या डिटेल्स पाडलेल्या गेलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं एकंदरीत मैदानी चाचणी होणार आहे याविषयीचा सविस्तर आज व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही स्टार्ट टू एंड पर्यंत नक्की पहा, खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे। ज्या उमेदवारांची मुंबई मरोळ या ठिकाणी मैदानी चाचणी पूर्ण झालेली आहे अशा उमेदवारांनी सुद्धा हा व्हिडिओ बघणं महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या नंतर जे तिथं उमेदवार जाणार आहेत त्यांना तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देता येतील। त्यामुळे ज्यांची मैदानी चाचणी बाकी आहे अशा उमेदवारांनी तर व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। तर चला बघूया कशा पद्धतीनं त्या ठिकाणी नियोजन आहे। आणि सुरुवातीलाच मी तुम्हाला या ठिकाणी एक टिप्स देऊ इच्छितो मित्रांनो, अनेक विविध शहरांमधून तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात, विविध गावातून तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात। त्यामुळे मुंबई या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी गर्दीचा भरपूर सामना करावा लागेल। तुम्ही त्या गर्दीमध्ये स्वतःला थोडंसं वाचवा, छोटी मोठी हातापायाला काही दुखापत होणार नाही, कृपया याची काळजी घ्या आणि ग्राउंड व्यवस्थित देऊन परत या। आता ज्या उमेदवारांनी तिथं गेल्याच्या नंतर ज्या चुका केल्या कृपया करून आता तुम्ही त्या करू नका। काही उमेदवार रिपोर्टिंग टाइम जो असतो कृपया करून मित्रांनो त्या रिपोर्टिंग टायमाला तिथं जाऊन तुम्ही पोहोचा। तिथं तुम्ही उशिरा गेल्याच्या नंतर होऊ शकतं तुम्हाला जर जास्त उशीर झाला असेल तर तुम्हाला तिथून वापसही करू शकतात। त्यामुळं रिपोर्टिंग टाईमला लवकर पोहोचणं ही आपली जबाबदारी आहे, आपली जिम्मेदारी आहे। त्यामुळे रिपोर्टिंग टाईमला तिथं तुम्ही लवकर पोहोचा ही या ठिकाणी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय। त्याच्यानंतर गर्दीमध्ये स्वतःला सांभाळा हा तर विषय झालेला आहे। जात असताना काहीतरी खाऊन जा, उपाशी पोटी एकदमच ब्लँक स्टमक घेऊन ग्राउंडमध्ये उतरू नका, कारण 100 मीटरला तुम्हाला माहीत आहे कशा पद्धतीची एनर्जी लागत असते आणि 1600 मीटरला सुद्धा। त्यामुळे तुमच्या पोटामध्ये काहीतरी खाल्लेलं असणं हे खूप महत्त्वाचं आहे। हे बघा त्या ठिकाणी 5ची बॅच, 6ची बॅच, 8ची बॅच अशा पद्धतीनं ग्राउंड घेतल्या जात आहे। म्हणजे सकाळी 5, 6, 8 अशा पद्धतीनं त्या ठिकाणी उमेदवार बोलवण्यात येत आहेत। जर तुम्ही 7 ते 10च्या दरम्यान जर गेलात मित्रांनो त्या ठिकाणी तर तुमचं 7 ते 10च्या दरम्यान 1600 मीटर आणि 100 मीटर त्या ठिकाणी होईल। जर तुम्ही 10 ते 12च्या बॅचमध्ये गेलात 10 ते 2च्या दरम्यान तुमचं 1600 मीटर आणि 100 मीटर होईल। दुपारी जर तुम्ही 2च्या बॅचला गेलात तर तुमचं 1600 मीटर आणि 100 मीटर व्हायला 4 ते 5 वाजेल हे या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामुळे शक्यतो तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या वेळेत पोहोचणं, त्या तारखेला पोहोचणं हे खूप अपेक्षित आहे, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आता बघूया त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर भरती प्रक्रियेमध्ये सुरुवात कशा पद्धतीने होणार आहे। समजा तुम्ही रिपोर्टिंग टाइमला त्या ठिकाणी वेळेवर पोहोचलेला आहात, आता सगळ्यात पहिला टप्पा येतो तो डॉक्युमेंटचा। तर बघा डॉक्युमेंट तुम्ही आवेदन अर्ज भरलेला असतो, त्याच्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी फिल केल्या असतात, परंतु सोबत काय काय घेऊन जायचं हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। जास्त काही नाही, ओरिजिनल आधार कार्ड, ओरिजिनल हॉल तिकीट आणि तुमचे 2 फोटो एवढं सोबत घेऊन जायचं आहे। याच्या व्यतिरिक्त काही तुम्ही डॉक्युमेंट सोबत घेऊन गेलेले असाल तर ते तुम्ही बॅगमध्ये ठेवायचे आहेत। तिथं गेल्याच्या नंतर तुम्हाला ह्या 3च गोष्टी मागणार आहेत। तिथं गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी 50-50ची डिटेल पाडण्यात आलेली आहे। 50-50ची डिटेल ज्या उमेदवारांची ही पहिली भरती असेल त्या उमेदवारांना मी सांगू इच्छितो की 50-50चा ग्रुप त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला असतो तुमच्या रोल नंबरप्रमाणे आणि तुमच्यावर त्या ठिकाणी डिटेल इन्स्ट्रक्टर एक असतो। तुमचे इव्हेंट स्टार्ट होण्यापासून ते तुमचे इव्हेंट संपेपर्यंत तो तुमच्या सोबतच असतो, त्याला डिटेल इन्स्ट्रक्टर असं म्हणतात। तर 50-50च्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी एक डिटेल इन्स्ट्रक्टर असतो। नंतर तुम्हाला तुमच्या रोल नंबर प्रमाणे टेबलवर नेण्यात येईल, तिथं तुमचे 2 फोटो द्यायचे आहेत, आधार कार्ड दाखवायचं आहे आणि तुमच्याकडून तिथं एक प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येईल। त्या प्रतिज्ञापत्रावर तुमचा हस्ताक्षर करायचा आहे। एवढी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आता सुरू होतं खरं ग्राउंडचं मोजमाप। मोजमाप म्हणजे काय, नंबर 1ला तुमची उंची आणि छाती मोजण्यासाठी तुम्हाला घेऊन जातात। तिथे गेल्याच्या नंतर तुमचे शूज काढले जातात आणि क्रायटेरियाप्रमाणे तुमची उंची आणि छाती जसं तुम्ही आवेदन अर्जामध्ये नमूद केलं आहे त्याप्रमाणे आहे का हे चेक केलं जातं। त्यानंतर तुम्ही ग्राउंडसाठी क्वालिफाय होता। नंतर तुम्हाला त्या ठिकाणी चेस्ट नंबर देतात, दोन्ही पायांना चिप्स लावतात। नंतर बायोमेट्रिकसाठी तुम्हाला त्या ठिकाणी नेलं जातं। बायोमेट्रिकमध्ये त्या ठिकाणी दोन्ही पायांच्या चिप्स ह्या स्कॅन केल्या जातात, बरोबर आहे का, सगळी सिस्टम लावलेली बरोबर आहे का पाहतात। आता तुम्ही आवेदन अर्ज केल्याप्रमाणे तुमची सर्व माहिती बरोबर आहे, तुमची वजन उंची बरोबर आहे, तुम्ही सोबत जोडलेले डॉक्युमेंट बरोबर आहेत, तुमच्या आधार कार्डचे ॲड्रेस बरोबर आहेत आणि तुम्हाला लावलेले बायोमेट्रिकचे चिप्स यासुद्धा बरोबर आहेत। याची खात्री झाल्याच्या नंतर आता खरी सुरुवात होते ग्राउंडला। ग्राउंडमध्ये बघा मित्रांनो त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तर पहिला इव्हेंट आहे बघा 100 मीटर।
100 मीटरचा पहिला इव्हेंट आहे. 100 मीटरला या ठिकाणी कशा पद्धतीने इव्हेंटला सामोरे जायचं आहे. तर मित्रांनो 100 मीटरला अजिबात लक्ष आपल्या आजूबाजूच्या कॅन्डिडेटकडे देऊ नका. ज्या रोमध्ये तुम्हाला उभं केलेलं आहे, ज्या लाईनमध्ये, ज्या रांगेमध्ये तुम्हाला उभं केलेलं आहे, तिथं आपलं कॉन्सन्ट्रेशन बरोबर ठेवा आणि जशी क्लॅप वाजते, शिट्टी वाजेल, तिथं काही जे असेल ते वाजेल, त्या ठिकाणाहून तुम्हाला सुसाट धावायचं आहे. लक्षात ठेवा 100 मीटर तुम्हाला एकदाच पळायचं आहे, 1600 मीटर एकदाच पळायचं आहे, गोळा एकदाच फेकायचा आहे. तिथं गेल्याच्या नंतर डोक्यात असणारे इतर विचार आले नाही पाहिजे. सगळं कॉन्सन्ट्रेशन तुमचं तुमच्या इव्हेंटवर पाहिजे. त्याच्यानंतर 100 मीटर झाल्याच्या नंतर दुसरा इव्हेंट आहे 1600 मीटरचा. 1600 मीटरला मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की ज्या ट्रॅकवर तुम्हाला सोडण्यात येईल त्या ट्रॅकचा काठ पकडायचा आणि त्या काठनंच पळायचं आहे. जर तुम्ही काठ सोडून थोड्या अंतराने जर पळालात तरी तुमचा टायमिंग त्या ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं ट्रॅकचा काठ अजिबात सोडायचा नाही, ट्रॅकला पकडूनच 1600 मीटर पूर्ण करायचे. त्यानंतर तिसरा इव्हेंट गोळाफेक. गोळाफेकला तुम्हाला माहीत आहे 3 संधी असतात. तर तिसरी संधी येईल याची वाट बघू नका. पहिल्या संधीमध्ये गोळा व्यवस्थित फेका. जर थोडंफार काय झालं तर दुसरी संधी, तिसऱ्या संधीपर्यंत जाऊ नका. कारण तिसऱ्या संधीपर्यंत जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी माणसावर ॲटोमॅटिक बोधरेशन येतं आणि ते नॅचरल असतं. त्यामुळं तिसऱ्या संधीपर्यंत जाऊ नका. पहिलीच संधी व्यवस्थित गोळा पकडा, व्यवस्थित ब्रीथ घ्या, व्यवस्थित ग्रिप पकडा, व्यवस्थित त्याच्या स्टेप पाठीमागं जे काय तुम्हाला अंतर घ्यायचं आहे ते घ्या आणि व्यवस्थित थ्रो करा गोळा. आपलं टार्गेट बघा आणि गोळा थ्रो करा. 100% तुमचा गोळा व्यवस्थित जाणार. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही भरतीमध्ये प्रॅक्टिसमध्ये गोळा फेकला आहे त्याच पद्धतीने फेका. तिथं जाऊन वेगळी काहीतरी पद्धत, वेगळी काहीतरी स्टाईल, वेगळी काहीतरी सिस्टम वापरण्याचा प्रयत्न करू नका. प्रॅक्टिस करत असताना ज्या पद्धतीनं तुम्ही गोळा फेकता त्याच पद्धतीनं गोळा फेका. 100% गोळा चांगलाच जाणार आणि चांगलेच तुम्हाला मार्क भेटणार. आता तुमचं 100 मीटर संपलं, 1600 मीटर संपलं, गोळा फेक झाला. त्यानंतर एकूण मार्क तुम्हाला सांगण्यात येतात आणि तिथं तुमची सही घेतली जाते. आणि सही घेतल्याच्यानंतर तुमचा जो कोणी डिटेल इन्स्ट्रक्टर त्या ठिकाणी असेल तो तुम्हाला ग्राउंडच्या बाहेर जाण्याची परवानगी देतो. इथपर्यंत तुमचं ग्राउंडचं शेड्यूल आहे मित्रांनो. CP मुंबई मरोळ कारागृह भरतीविषयी जशा जशा अपडेट येत राहतील तसं आपण आपल्या चॅनलवर या ठिकाणी तुम्हाला अपडेट देऊ. त्यामुळे चॅनलसोबत कनेक्ट राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण अशाच महत्त्वाच्या माहित्या तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमी मिळत राहणार आहेत. पोलीस भरतीविषयी तुमच्या काही शंका, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये विचारू शकता. त्या तुमच्या शंकांचं आणि प्रश्नांचं निरासन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.